शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव। शेतकरी एकजुटीचा विजय हो, शेतकरी एकजुटीचा विजय हो, शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या नालायक सरकारचा धिक्कार हो, शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या नालायक सरकारचा धिक्कार हो। जय महाराष्ट्र। आज विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर CSNAचं आंदोलन चालू आहे। गेल्या महिन्यामध्ये 2 तारखेला आपण पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सांगितलं होतं की आपल्या तालुक्यामध्ये व आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या भागातून टेंबू गेलेत आम्ही त्या ज्या भागातील आमच्या शेतकरी बांधवांना या नालायक सरकारने पाणीपट्टी लावलेली आहे। ती कशी लावलेली आहे? एकरी 9,000 रुपये एका एकरला आमच्या शेतकरी बांधवांना 9,000 रुपये एवढी पाणीपट्टी लावलेली आहे। आणि ज्या अधिकाऱ्याला विचारायला गेला असता तो अधिकारी म्हणतोय की सरसकट शेतकरी एकरी 60 टन उत्पादन करतो म्हणून आम्ही 9,000 रुपये त्यांना पाणीपट्टी लावली। तर त्यांना आम्ही असं म्हटलं, बाबा रे, सगळे शेतकरी कसे काय एकरी 60 टन ऊस उत्पादन करत असतील? काही शेतकरी 100% मध्ये 40% करत असतील, 60% एवढे नाहीत ना करू शकत। तरी त्यांनी सांगितलं की तो वरचा GR आहे आणि तो लागू केला आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय, आपण गेल्या वेळी पत्रकार परिषदेमध्ये या मतदारसंघाचे आमदार त्यांनाही आपण विनंती केलेली की तुम्ही या प्रकरणाकडे लक्ष घाला। आता निवडणुका होऊन बाकीचे जे काय राहिलेलं तर जिल्हा परिषद वगैरे नगरपालिका 2-2.5 महिने पण झाले नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या कुटुंबावरती शेतकऱ्यांच्या वतीने अन्याय करायला चालू केला। मतदानापुरती तुम्हाला शेतकरी बांधव हवे, तुम्ही स्वतःला सांगताय या तालुक्याला या मतदारसंघाला आम्ही पाणी पुरवलं, काय काय तुम्ही नावं स्वतःला लावून घेताय। खऱ्या अर्थाने आज या शेतकरी बांधवांसाठी जे काही तुमच्या माध्यमातून आमदार म्हणून तुमची पहिली जबाबदारी आहे, तर या ज्या काही पाणीपट्टी तुमच्या माध्यमातून या शासनाच्या माध्यमातून जे काही लागू केले ते तातडीनं मागे घ्या। या जर मागे घेतलं नाही तर आज आमचा शेतकरी बांधव अक्षरशः सनदशील मार्गाने आजचं आंदोलन आहे। जर तुम्ही पाणीपट्टी जर मागे घेतली नाही तर आम्हाला आमदाराच्या घराबाहेर येऊन आंदोलन करायला लागेल, एवढा त्यांनी आपल्या माध्यमातून आमदारांना इशारा देतो। आपण जर यात आठवड्यात जर काही निर्णय घेतला नाही आणि हे लावलेले सगळे पेर आहे, अजून 1.25 टप्पा पूर्ण नाही झाला, कशी काय पाणीपट्टी लावली होती? अजून हा टेंबू प्रकल्प पूर्ण झाला नाही, सगळ्या गावांना पाणी पोचत नाही, तरी पण तुम्ही पाणीपट्टी लावला। कुठून भरणार आहे शेतकरी? आज तुम्ही बघा, आमचा शेतकरी सगळ्यात साध्या कुटुंबातला आहे, 9,000 रुपये तुम्ही जर एकरी लावत असाल तर आम्ही ते शांत बसणार नाही आणि ते खपून पण घेणार नाही, एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा जय जिजाऊ जय शिवराय। आज आम्ही CSNAच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी इथं संघर्ष करत आहोत। ज्या शेतकऱ्यांचे लाभदायक शेतकरी आहेत, लाभग्रस्त शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांवर अव्वाच्या सव्वा आणि जुळून करणारी कशी पाणीपट्टी जी सरकारनं आकारली आहे ती आकारली गेलेली पाणीपट्टी त्वरित मागं घ्यावी। आणि हे सगळं करत असताना सरकारनं लक्षात घ्यावं की ही जी योजना आहे ही शेतकऱ्यांसाठी मारक आहे की तारक आहे। आज तुम्ही म्हणताय की टेंबूचे जनक कोण असतो? जनक म्हणजे बाप असतो, ज्याला बापाचा दर्जा दिला जातो। ज्यानं जर या शेतकरी लेकरांकडे बघितलं नाही, या शेतकरी लेकरांची पिळवणूक होत असताना जर असा बाप गप्प बसत असेल तर त्याला बाप म्हणून घ्यायचा अधिकार आहे का? आणि हे सगळं करत असताना जी टेंबू योजना या शेतकऱ्यांच्या शेतातून गेली आहे, शेतकऱ्यांच्या क्षेत्रातून गेलेली आहे, काय शेतकऱ्यांना तर त्याचा मोबदलाही मिळालेला नाहीये। आणि असं असताना सुद्धा ज्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे त्या शेतकऱ्यांवरती अन्यायकारक जुलूम करणारी ही पाणीपट्टी लादली गेलेली आहे। असं करत असताना त्या शेतकऱ्यांचा कुठलाही विचार केलेला नाही। बरं त्या शेतकऱ्यांचा तेवढा ऊस गेलाय का? त्याचं तेवढं क्षेत्र उलटाखाली आलंय का? त्या शेतकऱ्याचं तेवढं क्षेत्र आहे का? आज सरळ जर ही पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या 7 बाऱ्यावर चढवत असतील आणि त्यात त्यांनी वापरलेला शब्द म्हणजे बोजा, विचार करा, बोजा आमच्या जर 7 बाऱ्यावर बोजा लावायचा अधिकार यांना आहे का? आज आमच्या 7 बाऱ्यावर बोजा हे लावतात, आम्ही यांचं काही देणं आहे का? उलट आमचेच हे देणं आहेत, आम्ही त्यांच्यासाठी केले आहेत, त्यांना मोबदला दिलेला आहे। आज शेतकऱ्यांनी तिथं कुठलाही मोबदला घेतला नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा विचारात घेतलं गेलेलं नाही आणि त्यांच्यावर अव्वाच्या सव्वा पाणीपट्टी लावून त्यांच्यावर जुलूम करण्यात येत आहे। अशा शेतकऱ्याचा मी जाहीर निषेध करते आणि तातडीनं आज जे कोण प्रस्थापित असतील सगळ्यांनी सांगितलं की जे निवडून नाही आले
अशी लोक सुद्धा, मग तुम्ही नुसतं मतदानाच्या काळात तेवढं येऊन पोपडत बसतं का? आम्हाला मतं हवी, मतासाठी तुम्हाला फक्त जनता हवी आहे का? आज शेतकरी राजा म्हटलं जातं. भारतीय अर्थव्यवस्थेकडे शेती आहे, 70% शेतकरी असताना आज प्रत्येक वेळेला माझा शेतकरीच का भरला जातोय? आज तुम्ही विचार करा, कितीतरी मोठे व्यापारी आहेत, गुंडा आहेत, कितीतरी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, कितीतरी त्यांची रक्कम माफ केली आहे, त्यांची कर्ज माफ केली जातात. त्यांच्या याच्यावर कधी बोजा चढलाय का? त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढलाय का? त्यांच्या घरादारावर कधी बोजा चढलाय का? मग माझा शेतकरीच या पिळवणुकीचा हकदार का? आज माझा शेतकरी कुठल्याही प्रकारे अशा प्रकारची पिळवणूक सहन करणार नाही आणि शिवसेना गप्पही बसणार नाही. आज शेतकऱ्यांना स्वतःची जमिनी दिलेली आहे तिथं. असं असताना सुद्धा जर शेतकऱ्यावर असा अन्यायकारक बोजा चढवला जात असेल तर आमची शिवसेना त्या बाबतीत कधीही गप्प बसणार नाही. आणि आमदार साहेबांनी नुसतं आम्हीच दाखवलं की आम्ही मिटिंग घेऊ आणि लग्नाचं निमित्त दाखवून त्यांनी ती मिटिंग कॅन्सल केली. हा कुठला प्रकार आहे? हा जरा शेतकऱ्यांना बेटीस धरण्याचा, दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. त्यांनी असं करू नये. ज्या शेतकऱ्यांसाठी ते जनक म्हणून संबोधतात स्वतःला, त्यांनी जनकत्व त्याचा वापर करावा, जनकत्व आहे हे त्यांनी सिद्ध करावं, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि जर ही पाणीपट्टी माघारी घेतली गेली नाही तर शेतकऱ्याचे आंदोलन पूर्ण तालुक्याभर अत्यंत तीव्र स्वरूपात केलं जाईल, एवढीच मी तर माहिती देते आणि थांबतो. जय जवान जय श्रीराम. शेतकरी एकजुटीचा